कोई किसी को बोल नहीं सकता आपको कि अरे आपके पास ये लाइसेंस है क्या, हनी का जो है आपने हनी वहाँ पे दिए उसका लाइसेंस दिखाओ, एलोवेरा आपने वहाँ पे दिया उसका लाइसेंस दिखाओ, ओमेगा तो अंटार्कटिका से था उसका लाइसेंस दिखाओ। कोई नहीं बोल सकता, कुछ भी नहीं बोल सकता है ना। जैसे स्पेन से आता है अपना हनी, तो उसका लाइसेंस लेने की कोई आवश्यकता नहीं, कोई इम्पोर्ट एक्सपोर्ट का कोई चक्कर ही नहीं। अंटार्कटिका से आता है आर्टिक सी, कोई प्रॉब्लम नहीं। डोमिनिकन रिपब्लिकन से वो आता है एलोवेरा, कोई प्रॉब्लम नहीं, कोई किसी चीज़ की आवश्यकता नहीं। तो हमारा बिजनेस कैसा है, वेरी सोबर एंड सिंपल। फॉरएवर ने हमें बड़ा सिंपल बना कर रख दिया। मैं आपको अभी एक घटना बताऊंगा, मेरे भाई के साथ में हुई। आप लोग डरना मत इससे। क्या हुआ, मेरे भाई की तरफ से एक व्यक्ति था, बड़ा अच्छा हो गया, उसकी किडनी के प्रॉब्लम वगैरह सब ठीक हो गए, लेकिन उसने मेरे भाई को नोटिस भेज दिया अपने वकील की तरफ से कि पहले तू मेरे को एलोवेरा नेक्टर जो था बड़ा प्योर फॉर्म में देता था, अब भी तू मुझे नेक्टर जो दे रहा है वो नकली दे रहा है। ये पूरी तरह से डर गया, और डरने के बाद में एकदम घबरा गया। बोले अभी क्या करने का, बोला नोटिस आ रहा है, तो तू कर बेटा नोटिस दे रहा है, उसने नोटिस दिया तो भेज दे। तो हमारे एक वकील काका जी है, उनके तरफ गए, बोला काका जी अंदर असं असं एक लेटर आला, अरे दाखव म्हणजे डॉक्युमेंट दाखव। तो मैंने अपना जो फॉर्म है ना, तो अविनाश ने मला सगळं वाचन दाखवलं। मैं उनके पास में बैठा और वो पीछे के पन्ने में अपने वहाँ पे लिखे पूरे फेवर में, अपने पूरे लॉ है पूरे फेवर में। कंपनी ने अपने को इतना सुरक्षित कर डाला कि कोई टेंशन ही नहीं रखा। तो मैंने उनको पूरा पढ़ के दिखाया, तो उन्होंने उसी को पकड़े, उसको एनलार्ज करवाने के लिए लगाया जेरोक्स पे, और वो इसी की जेरोक्स लेके उसके ऊपर 10 लाख रुपए का यानी मानहानि। तो तूने मुझे हरासमेंट किया, हरास किया, 10 मेंटल लाख हरासमेंट। रुपए उसके वकील को इन्होंने भेज नहीं दिया। तो सर्टिफिकेट जिसको नॉलेज नहीं कोई ऐसे नोटिस और बोले डर ही जाएगा ऑब्वियसली। एक तो तूने मुझे मेंटल हरासमेंट किया, मेरी फैमिली की तबीयत खराब हो गई, मेरी बीवी की तबीयत खराब हो गई, मेरे बच्चों की तबीयत खराब हो गई तेरे लेटर के कारण। उसमें ऐसे भलते सलते सब कुछ डालने लगा है। अब हम लोग उसके तरह देख रहे थे, अरे मैंने सगळं भाड़ा रखते हैं गालची नाही तू तू आणखी निकाल बसले, तो पूरा पहले पूरे लॉ निकाल होते और दे मारे उसको। हाँ, और बोले ये जो अभी वकील का जो कुछ खर्चा आया, ये भी 10,000 रुपये मुझे खर्चा है, ये भी तेरे को देना पड़ेगा, बस दोबारा कोई लेटर नहीं आ सकता। तो देखो कितनी अच्छी कंपनी है वो, कि अपने को किसी प्रकार से प्रॉब्लम में रेखा नहीं रखा किसी भी तरह से। तो ये चीज़ होती है, ये इसको बोलते हैं कंपनी, कि हमें किसी भी तरह से किसी भी एंगल से हम लोग टेंशन नहीं आ सकते। मेरी फ्रेंड है सर जो कलकत्ता में रहती ना, वो क्या बोलती भावना, बोले इस तरह के नेटवर्किंग कंपनी में हमारे रिलेशन में बोले जेल तक की हो गई बोले, तो मैं बहुत डरती हूँ बोले ये ऐसी चीज़ों, और वो सेंसिटिव है, आप मिलेंगे ना आपको समझ में आ जाएगा, बहुत ही सेंसिटिव है, मुस्लिम है वो, और बहुत सॉफ्ट, उसको है ना मेरे आप मैंने आपसे बात की तो मैंने क्या बोलना चाहिए जिससे आपको तकलीफ नहीं होगी, और फिर हुई क्या, उसका टेंशन लेके बैठेगी, क्योंकि मेरे ऐसे बोलने से उनको टेंशन तो नहीं हो गया होगा, उनका ऐसा तो नहीं हुआ होगा, दिस काइंड ऑफ थिंग, और इससे उसको साइकोलॉजिकल प्रॉब्लम भी हुए हैं। वो उस तरह के सिचुएशन से साइकियाट्रिक के भी ट्रीटमेंट शुरू हुए थे उसके, अभी मुझको पता चला। तो दिस काइंड ऑफ नेचर शी हैज, एंड उसने बोला कि मेरे रिलेशन में ऐसा हुआ तो मैं बहुत डरती हूँ करके। सही रहता है। तो फॉरएवर ने हमें हर एंगल से हमें सिक्योर्ड करके रखा है, पूरी तरह से सिक्योर्ड करके रखा है। तो हम लोग अभी जो बिजनेस कर रहे हैं पूरी तरह से सिक्योर्ड है, ठीक है। तो फॉरएवर अभी हमें क्या करता है, हमें कहता है कि आप क्या कीजिए, अभी यहाँ पे 2 सीसी का बिजनेस कीजिए, यहाँ पे 25 सीसी का बिजनेस कीजिए, यहाँ और यहाँ पे 120 सीसी का बिजनेस, 150 और 150 या फिर 150। ये 2 मंथ में और ये 4 मंथ में। ये 4 मंथ में, ये सभी चीज़ें 2 में। कितनी सीसी, 2 सीसी, 25 सीसी, 75 सीसी, 120 सीसी और 150 सीसी। और ये सब कुछ पॉसिबल है सिर्फ और सिर्फ हमारे ड्रीम्स, हमारे जो तगड़ा जो विश्वास है वो हम में होना चाहिए, वो आग हम में आना चाहिए। जैसे एखाद्या कराटे वाला अगर वो अपने मन में ठान ले तो ये कांच को फोड़ सकता है 1 ब्लो में। उसमें क्या आ गया, एक्स्ट्रा हथौड़ा आ गया, उसके मास चेंज हो गया, उसका हड्डी चेंज हो गई उसकी, ऑपरेशन करके नया नया लोहा डाला, रॉड डाला उसने,
ऐसा कुछ किया क्या उसने? है ना, खाली जो है वो पूरी ऐसा ऐसा मोबाइल लेगा ना तो ऐसा उसको 21 में तोड़ सकता है खाली। ऐसा वो बुक लेगा ना, बुक वो ऐसी बुक को पूरी फाड़ सकता है 21 में। क्यों कर सकता है वो? प्रैक्टिस रहती है प्रैक्टिस, और वो उतना उसके जहन में आ गया, उसके पूरे बॉडी में आ गया, उसका सामने रहता है। पूरे बॉडी में आ गया उसके, है ना। माइकल टाइसन जो है वो कैसा एक ही ब्लो में अपने अपोनेंट को गिराने की ताकत रखता है। क्यों आ गया उसमें? प्रैक्टिस। तो हमने प्रैक्टिस की क्या फिर इसकी? नहीं की। इसलिए क्या होता, लोग हमसे कन्विंस नहीं होते फिर, क्योंकि हमने प्रैक्टिस ही नहीं किया ना। क्योंकि कोई भी है अच्छा रनर जो एथलीट है वो क्या करेगा, 21 में दन 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 दौड़ के दिखाएगा, क्योंकि उसने प्रैक्टिस किया है ना। प्रोडक्ट के बारे में बताने की हमारी प्रैक्टिस होना चाहिए। अब ये प्रैक्टिस कोई आकर आपकी करवा के देगा क्या? कोई आके नहीं करवाएगा, हमें इंटरेस्ट लेना पड़ता है। जैसे अभी मैंने बताया, मेरा एक दोस्त वो हमारे साथ में कराटे की प्रैक्टिस करता था, अभी भी वो प्रैक्टिस करता है। कभी आप मेरे सामने अगर मिलेगा तो मेरे पेट को मारता है वो, अभी भी इधर दिखा पक से मार देगा वो। अरे कैसा तू प्रैक्टिस करते जाना, अभी भी आदत नहीं। कभी वो दिखेगा ना, एक तो है वो छाती के ऊपर ही मारता, ऐसा पकड़ेगा दन से मार देता हूँ। अभी भी उसकी प्रैक्टिस नहीं गई, अभी भी मारता चलो। कभी पकड़े हम लोग ऐसे गले मिले तो पकड़ के ऐसा जम के दबाएगा पूरा पूरा। प्रैक्टिस किसी पे भी निकाल अगर मैं अगर समझो ढीला रहा और मैंने कुछ ऐसा वो सब बोला तो और मारेगा मुझे। अरे ऐसे ऐसा नहीं रहा, अच्छा नहीं। अभी उसकी बेटी की शादी में गया था, ऐसा कस के पकड़ा। आपल्यासारखं व्यक्ती पूर्ण येऊन जे दूध ही रहो बाबा फसली आहे लोग ऐसा शेक हैंड करते हैं, वो पकड़ के ऐसा मारता है। जितने भी कराते कि जितने भी उसको मिले सबको टेस्टिंग करेगा मार मार के। तो ये है प्रैक्टिस, है ना। तो हमने भी इसकी प्रैक्टिस ही करना चाहिए। हमें नींद से उठा के बोलेंगे ना कोई मैनेजर लेवल पे कितना पैसा मिलता है, कितना परसेंट आता है, झट हमें बताते आना चाहिए। हमने प्रैक्टिस करना चाहिए। हमारा प्रॉब्लम अभी ये नहीं है कि मुझे बताना नहीं आता, मुझे डेमो देना नहीं आता, मुझे कन्विंस करना नहीं आता है, मुझे प्रोडक्ट का नॉलेज नहीं है, मुझे प्रोडक्ट के ऊपर विश्वास नहीं है, मैंने रेक्स मोन को नहीं देखा, मैंने ग्रेग मोन को नहीं देखा, कुछ भी नहीं है। क्योंकि हमने हमारी हिस्ट्री ऐसी रही है कि हमारे माता पिता बाप दादा हमारे अंबानी नहीं थे। अभी हमारे पास चांस मिला है कि अंबानी बनने का चांस मिला है, तो हमने क्यों नहीं इस चांस को ग्रैब करना चाहिए? क्यों नहीं करना चाहिए? हमारे पास बहुत सारे लोग हैं, बहुत सारे लोग हैं, बहुत सारे लोग मिलते हैं, बहुत सारे लोग मिलते हैं। इतने लोग मिलते हैं कि लोगों की हमारे पास कमी भी नहीं है, और वही लोग हमारे बिजनेस में आते हैं। वही लोग कब आते हैं? क्योंकि हमारा जज्बा देख के, हमारे जिद देख के, हमारा कॉन्फिडेंट देख के लोग आते हैं। और ये सब कुछ देखने के बाद में कोई भी प्रोडक्ट बोलता है कि प्रोडक्ट दे दो मुझे। मैं बताता ना, कल मैं जिस मैडम की तरफ गया, उनको पहले बोला आपका बेटा डॉक्टर है, आपको क्या प्रोडक्ट की कम दवाई की क्या? आपका बेटा डॉक्टर है तो आपको दवाई के सिवा दूसरा कुछ नहीं सोचता होगा। आपको तो ये भी नहीं पता होगा कि भाई कौन सी ज्वारी खाने से आपका पेट अच्छा रहेगा, ये भी नहीं पता होगा। बोले अभिलाष माझ्या मुलाच्यावर सांगणार ना तो मला म्हणणार मम्मी तू पागल झाली असा बोलतो. आता मी त्याला म्हटलं म्हणे की बेटा ते घाटेवाले पापड बनवू काय, तर तो मला पाहून हसत होता. म्हटलं मॅडम बनवा आणि ते चारा त्याला, तेव्हा त्याला ती क्वालिटी कळेल की हे असे असतात म्हणून. त्या गोड्या खाणं म्हणजे काही जीवन नव्हे, हे खाणं म्हणजे जीवन आहे. म्हटलं तुम्ही द्या आणि ॲलोवेरा जेल त्याला पाजा, ॲलोवेरा जेल द्याल त्याचं पोट, तुमचा मुलगा म्हटलं डॉक्टर आहे आणि मोठं आहे म्हटलं. या वयाचे मुलं म्हटलं असे स्ट्रॉंग राहतात, मोठू नाही, तुझी गोष्ट खरी आहे. म्हटलं द्या तुम्ही. असं कळलं म्हणजे मला 4 ॲलोवेरा जेलच्या कॅन आणून देशील काय? म्हटलं बिलकुल आणून. माझे लिगामेंट पण फाटले रे म्हणे. तर लिगामेंटसाठी काय भेटलं, मी त्यांना ॲक्टिव्ह एच दिला, त्यांना अल्फा इफेक्टर दिला त्यांना, आणि ॲलोवेरा जेलचे 4 कॅन दिला. हे का झालं? कारण की मी तिथं बोललो, मी माझी प्रॅक्टिस केली. मी माझी प्रॅक्टिस केल्यामुळे ती व्यक्ती कन्व्हिन्स झाली. आणि जर का मी मूकमध्ये राहिलो असेल तर झालं असतं काय? पॉसिबल होतं का? बिलकुलच असं झालं, पॉसिबलच नाही. पण कधी कधी होते ना की आपण कुठून सुरुवात करायची, काय बोलायचं काही कुठं अनोळखी व्यक्तीशी.
काहीच गरज नसते. काही तर समोरच्या व्यक्तीला बघायचं, याला स्किन आहे, याला डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, कसं याला करायचं. लंग्स आहे, याला हार्ट आहे, आणि माझ्याकडे याच्या सगळ्या बॉडीला लागणारे प्रोडक्ट्स माझ्या जिथे डोळ्यापासून, केसांपासून, त्याच्या स्किन पासून, त्याच्या पोटापासून, त्याच्या हार्ट पासून, त्याच्या लंग्स पासून सगळे प्रोडक्ट आपल्याकडे आहेत. आणि आपल्याला असं माहिती आहे, त्याला पाहिल्याबरोबर लक्ष द्यायला पाहिजे, निर्लेली तो तो म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की बाबा ह्या व्यक्तीला काय देता आलं. म्हणून ती डॉक्टर आनंद कसुलाची बुक आहे ना, वाचायचीच. आनंद डॉक्टर आनंद कसुला आपल्या ऑफिसमध्ये हिंदीमध्ये आहे. गुड हेल्थ वाचायचीच. गुड हेल्थ 10 वेळा वाचून काढायची, 25 वेळा वाचून काढायची. कारण की त्याच्यामध्ये जे गोष्टी सांगितल्या आहेत ना, त्या डॉक्टरचे बाप बनतो. मग तो डॉक्टर तुमच्याने कन्व्हिन्स होऊन जाईल. तो म्हणून की ठीक आहे मॅडम, तुम्ही ना एक 5 पेस्ट माझ्याकडे आणून ठेवा. माझ्याकडे फाईलच आहे ती पूर्ण. ती फाईल बघितल्यानंतर कुठला डॉक्टर रिजेक्ट नाही करणार. आता माझी भाची आहे ना, की आतापर्यंत म्हणतात ना घर की मुलगी दाल बरोबर ती माझ्या गिअरमध्ये आली. तिच्या पाईल्सचा जसं ऑपरेशन सांगितलं, मामा मला पाईल्सचा ऑपरेशन आहे, तुझ्याकडे आहे का काही? म्हटलं तुझ्या आहे का? काही नाही, खूप काही आहे. म्हटलं तू लक्ष देत नाही ना, तुला फक्त ते चिरफाड ऑपरेशन ह्याच गोष्टी पाहिजे. आता मला बरोबर तिने लक्ष दिलं. आता घेतले तिने, झाली ठीक. विदाउट ऑपरेशन. विदाउट ऑपरेशन एकदम मस्त आहे आता. तिने पहिल्या 4 दिवसामध्ये तिचं डिटॉक्सिफिकेशन झालं. त्याच्यानंतर त्यानंतर रिझल्ट आला सुरू झाला. कोणाला सर? वो मेरी भाई को दर्शना उसके बड़े पिताजी की अच्छा, उसको क्या हुआ? पाइल्स ऑपरेशन बताया था ना उसको. वो लक्ष्मी नहीं, कि लक्ष्मी आई थी, उसके बहन को, छोटी बहन को. उसके हस्बैंड है वकील, तो वो अपने वकीली पॉइंट रिजल्ट नहीं आला तर मतलब फांसी. रिजल्ट नहीं आला ऑपरेशन तो टालना ही चाहिए जहाँ तक हो सके टालना तो मैं अपन क्या बोल सकते चाहिए. हैं. लास्ट ऑप्शन है. आणि सर पत्रीचं ज्यांना ऑपरेशन वगैरे सांगितलं त्यांना पण त्यांच्याकरिता किडनी साफ करण्याकरता आपल्याकडे नेक्टर आहे. आणि अधिक माहिती करता आनंद कसोनाची पुस्तक आहे. त्याला 10 वेळा वाचायचं आणि रोज 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 वाचायचं. ज्यांना पत्रीच आहे आणि त्यांना ऑपरेशन सांगितलेलं आहे. पटकन द्या त्यांना. मग त्याला दिवसभरामध्ये 6 वेळा नेक्टर पाजायचं. दर 2-2 तासाने अर्धा कप नेक्टर पाजायचं. विदाउट ऑपरेशनच मी तर आधी काय करायचे, मी त्याला पत्री किती आहे ते विचार, किती मोठी आहे. तर माझ्या पुढे गेलो एकदा आम्ही औरंगाबादच्या एका खेड्यामध्ये किती मोठी आहे. औरंगाबादच्या एका खेड्यात गेलो आम्ही. ऑपरेशन जर खरंच तर तिथे गेल्यानंतर काय झालं, की तिथला जो व्यक्ती ऑपरेशन होता करावं लागेल. त्याला डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं. मी त्याला एक ग्लासभर नेक्टर काढला आणि तो माझी केसच होत होता. म्हटलं याला रिझल्ट नाही आला, मोठी असली ना सर, नाही सर रिझल्ट येतोच. नाही येतो ना सर, पण मोठी असली तर तर त्याला काय झालं की तो असा दुखणं घेऊन बसलेलाच होता. मी त्याला आपला सेमिनार सुरू व्हायच्या अगोदरच ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये काढून बाकायला सगळ्यांच्या समोर हादरून नेक्टर काढलं आणि त्याला दिलं. त्याला म्हटलं इथेच बस, इथून कुठं जाशील नको. बस त्याने ते घेतलं, पिला आणि असा सुटकन पडाला नंतर की त्याला ते 1 स्ट्रोकमध्ये त्याच्यात एक पथरी निघाली तिथे बाहेर. कारण की त्याला ग्लास भरून पाणी दिलं. माझे पैसे वेस्ट नाही गेले, ते मला रिझल्ट आला. आणि त्यांनी स्वतः त्याला उभं केलं. तेव्हा त्याने सांगितलं मी जेव्हा इथं आलो तेव्हा मला दुखणं होतं म्हणे. आणि सरांनी जेव्हा मला नेक्टर दिलं त्यानंतर माझ्या हळूहळू दुखणं जे आहे कमी झालं म्हणे. मग त्याच्यानंतर आणखी वाढलं म्हणे. आणि मग जोरात सू आली म्हणे. मी गेलो तर माझ्या स्टोन निघाला. तर त्याने काय केलं, पकडून आणली गेली. तो स्टोन आणला त्याने आणि तो स्टोन त्याने कोणी हात नव्हता त्या स्टोनला कोणी हात नव्हता लावत. तर तो स्वतःच दाखवत होता हा स्टोन आहे. मी वाटेल तर कोणी पकडायला दर्द बहुत होता है, दूसरा पेन बहुत होता है. तुमची बँक बोलत एक आपल्याकडे गौतम म्हणून होता, तो आपल्याकडे ऑफिसमध्ये यायचा. तो स्वतःच वैद्य होता. बँक घ्यायला लागते. मात्र त्यांनी काय केलं की त्याला स्वतःला त्रास होता. त्याला मी 6 बॉटल नेक्टर दिले आणि बस 3 बॉटल मध्ये त्याला रिझल्ट आला. 3 बॉटल मध्ये नेक्टरला सटकन ठीक करायची आणि तो एवढा मस्त झाला अगदी की त्याच्यात ते ब्लड वगैरे निघणं पण पूर्ण बंद. त्याला तो नशिडा झाला होता. नशिडा म्हणजे त्याने लोक सांगायचं त्याला बिअर प्यायचं, कोणी सांगायचं त्याला मॉच. कधी कधी तो गुंगीमध्येच राहायचा. मात्र आपल्या तोंडाने फटकन दिसतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं,
म्हणजे सर त्याच्यात एक कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट तुम्हीच सांगता की काय असतं पत्रीचं मी तुम्हाला सांगतो. दुसरं पत्रीबद्दल कसं आहे की आपली जो युरिनरी ट्रॅक आहे हा आहे मॅक्झिमम 10 mm. तर तुमची पत्री जर याच्या 2 इंचाचं मार्जिन असते 0 to 8 mm ची जर पत्री असली तर कुठल्याही रूपाचं तुम्ही औषध घेतलं तर त्याचा रिझल्ट येतो नाही करता. ही जर 10 mm किंवा 10 mm च्या वरती असली तर ते निघत नाही कारण की हा साईजच तेवढा खर्च पडून देतो. अच्छा. म्हणून पत्री असते तर पत्री माणसाला 2-3-4 mm ते दुखायला सुरू होऊन जाते. परंतु इथपर्यंत झालं ती ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्या वरती असलीच नाही होतात. मग मी त्याचं बघून बघितलं होतं ना मला 22 mm ची पत्री आहे. मग तर ते ऑपरेशनच करावं लागतं. सांगितलंच आहे पण मी अजूनही 6 महिन्यात मी दुखणं सुरू असते दुखणं सुरू आहे माझं दुखणं सुरूच म्हणजे असते पण मिनिमम मी मॅक्सिमम 22 पर्यंत राहतो. नाही किती मोठी राहू शकते ते काय नाही ते मी जर वर्ष याचा महिन्या- मध्ये राहिला तर ते हा होऊ 10 शकतं. mm च्या खाली राहिले तर ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात Recover. कारण की निघायसाठी पाथ पाहिजे ना ही 8 mm च्या वर निघूच नाही देणार ना तुमची मॅडम ते छोटा असतो. मात्र हे जरी असलं तरी पण याच्यामध्ये काय होते की याचे जे रिझन्स आहेत हे रिझन तो ताबडतोब थांबवतो. हा थांबू शकतो. याचे जे कारण आहेत ना हे बनण्याचे जे कारण आहेत ते आपल्या बॉडीमध्येच आहेत ना. आपलं ॲलोबेरी नेक्टर आपलं टॉक्सिनच आहे एक आर्टिक्सी आहे प्रकारचा. हे सगळे कारणच थांबवतो. मग आपण ते कारण थांबवण्याकरता घ्यायला पाहिजे. ठीक आहे एक पार्ट हा झाला आपण कारण थांबवायसाठी. पण आता जर ती साईज जास्त मोठी आहे तर ती साईज रिड्यूस नाही करत का मग काही ना फ्लॅश काही आउट कारण करत असेल ना फ्लॅश आउट काही ना काही आणि मग तो कारण नॉर्मल आणून मग तो बाहेर पडत दुसरं असेल. बरेचशा आहेत त्याचे औषध हे करायला. सध्या आता मी साईजेस कमी करण्यासाठी आयुर्वेदिक घेऊनच राहिलो. तर त्या गोष्टी आपण घेतल्या की तो हळूहळू आयुर्वेदिक घेऊन राहिलो आता एक नांदेड युनिव्हर्सिटी आहे आयुर्वेदिक युनिव्हर्सिटी तिथे एका प्रोफेसरनी शोध लावला आहे त्याचं एक प्रॉडक्ट आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आणि आयुर्वेदिक कॉलेज घेऊन राहिलो. ठीक आहे. तर आता सांगायचे तात्पर्य हे होतं की आपल्याला काय करायचं आहे याचं नॉलेज घेणं आणि हा जर का आपण नॉलेज घेतला तर हा नॉलेज आपला कधीच वेस्ट आहे. आपण ॲज पर ॲज एक प्रकारे चांगले डॉक्टर बनून जातो. आपल्याला लोक विचारतात आणि आपल्याला लोक विचारल्यामुळे काय होते की आपण हेल्दी लाईफ जगणं सुरू करतो. आपण जगतो तर आपल्यासोबत काय होते दुसरे लोक पण आपल्याला विचारतात की मी काय घेऊ मी काय घेऊ मी काय करू असं लोक विचारतात. त्याचं कारण काय असते आपलं नॉलेज है ना. तर आपल्याला काय करायचं आहे नॅचरल गोष्टीपासून घेऊन आपल्याला त्यांना फॉरेवर वगैरे बनवायचं आहे. आता माझ्याकडे जेवढेही लोक आहेत ना फॅमिलीचे लोक वगैरे भेटतात मी त्यांना इकडे नॅचरल गोष्टी सांगून त्यांना फॉरेवरकडे टर्न करतो. त्याचं कारण काय की ह्या गोष्टी ते घेतच राहतात कारण की ते भाजीपाला करून खातच राहतात ते है ना. मात्र त्याच्यातून त्यांना काही रिझल्ट येतो का नाही. मात्र त्यांनी आपले प्रोडक्ट घेतले की त्याच्यातून त्यांना पूर्ण त्याचा नायनाटच होऊन जातो पूर्ण ते ठीकठाकच होऊन जातं. तर आता आपल्याकडे काय ती स्पेशलिटी आहे आपल्या प्रोडक्टमध्ये ती स्पेशलिटी आहे. म्हणून मी तुम्हाला दाखवताना बरेचदा सांगतो सांडू ब्रदर्स त्याच्याकडे काही कमी नॉलेज असेल का त्याच्याकडे काय त्याचे असिस्टंट डॉक्टर नसतील त्याच्याकडे काही सायंटिस्ट नसतील आहेत. मात्र तो त्याच्या व्यतिरिक्त पण फॉरेवर करतो. त्याच्या व्यतिरिक्त पण तो फॉरेवरचे बिझनेसही करतो फॉरेवरचे प्रोडक्ट घेतो. सांडू ब्रदर्स मोठी कंपनी आयुर्वेदिक म्हणजे खूप मोठी कंपनी आहे. अच्छा ते म्हणजे याच्याशी जुळलेलं आहे. ते मॅनेजर आहे त्याचे. नागपूरचे आहे की बाहेरचे मला असं एवढं नॉलेज नाही. मोठी इंटरनेट कंपनी आहे. कंपनी मात्र आयुर्वेदिक त्याचा जो कंपनी. ओनर आहे अच्छा त्याचा जो ओनर आहे त्याची टेस्टिंग आपल्या मॅगझिनमध्ये आहे. अच्छा अच्छा याचा अर्थ आहे की फॉरेवरमध्ये तो ऑलरेडी मॅनेजर आहे मॅनेजर आणि तो मॅनेजर असल्यामुळे तो आपल्या बिझनेसला आपल्या प्रोडक्टला तो लोकांना रिकमेंड करतो. ठीक आहे. आता इथं काय बघा इथं आपले OSCC करायला लागतात. आपल्याला व्यक्तिगत नाही आपल्याला आपल्या टीम मिळून करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण इथं जेव्हा स्पॉन्सरिंग करतो इथं काय होते आपल्याला स्पॉन्सरिंग केल्या आपल्याला 25% आपल्याला बोनसेस मिळतात. आता आपण सिम्पल हे काय 25% हा बोनस आहे. बोनस. हे मेन होतं मला सांगायचं. हा बोनस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा डिस्काउंट आहे. डिस्काउंट ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं पर्सनल बोनस आणि हे CC आहे. एक विचारू का हे डिस्काउंट आणि बोनस हे कॉन्स्टंट राहणार का प्रत्येक लेवलवर ओके
हे लिहिलं आहे, प्रत्येकाच्याला आहे, प्रत्येकाच्याला आहे. म्हणजे आहे. 2cc कंप्लीट झाल्यानंतर 25% बोनस मिळेल ना? नाही, आपण जेव्हा कोणाला स्पॉन्सर करतो ना, आता समजा तुम्ही कुणाला स्पॉन्सर केलं आणि त्यांनी प्रोडक्ट परचेस केले की तुम्हाला लागलीच 25% चेक तुमचा बोनस मिळेल. ऑटोमॅटिकली त्यांनी जर 2cc त्याच्या आयडीवर केलं तर 2cc करो अथवा न करो, त्याने 5,000 रुपयाची प्रोडक्ट घेतले, 1,000 रुपयाचे घेतले, त्याचे 25% तुम्हाला भेटतो. असं आहे. म्हणून तुमचं अकाउंट जे आहे ते ताबडतोब अपडेट करून ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला मिळतो पर्सनल बोनस. पर्सनल बोनस इथं बघा, इथं किती मिळते? असिस्टंट सुपरवायझर 5%. त्यानंतर सुपरवायझरला किती पडते? 8%. बरं. त्यानंतर असिस्टंट मॅनेजरला 13% आणि मॅनेजरला किती मिळते? 18%. असे आपल्याला पर्सनल बोनस. पर्सनल म्हणजे आपल्या व्यक्तिगत खरेदारीवर मिळत असतो. कळलं? पर्सनल बोनस म्हणजे व्यक्तिगत परचेसिंगवरती आपलं बोनसेस मिळतात. हे व्यक्तिगत आहे. मात्र आपण कुणाला स्पॉन्सर केलं तर हे 5 आणि 25 असे मिळतात. आजकाल स्पॉन्सरिंग हो, आता जे आहे ते पर्सनल assistant. पर्चेसिंगवर नाही, नाही नाही. पण तुम्ही स्पॉन्सरिंग करायला मात्र तर तुम्ही जर- आरामात तेवढे 30%. मात्र आता काय केलं यांनी, बोनस आपले डिस्काउंट वाढवून टाकलेत ना. आणि कोरोनामध्ये काय झालं, आधी 20% होतं, तर त्यांनी काय केलं, डायरेक्ट 30% करून टाकलं. आता त्या कोरोनामध्ये काय होतं की त्यांना वारंवार ह्या घटना घडू नये किंवा बँकिंगपासून आपल्याला जावं लागतं बँकेत किंवा बँकेच्या ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात, म्हणून त्यांनी काय केलं, इकडे डिस्काउंट वाढवून टाकलं. जे लोक छोटे मोठे जे काही पर्चेसिंग करतात तर त्यांना सरळ डिस्काउंट देऊन टाकलं आणि त्यांना 5% पर्सनल बोनस, 25% हे मिळतेच आपल्याला. मात्र जर काही इथं ॲक्टिव्ह राहिले ते, ॲक्टिव्ह म्हणजे 4cc, 4cc ॲक्टिव्ह राहिले ते, तर मग हा 25+5, 25+8, 25+13, 25+18 असं ते आपल्याला मिळत जातं. अशा प्रकारे ते ॲड होईल. असिस्टंट सुपरवायझरलाच ॲक्टिव्ह राहिलं तर भेटते. पण जर कोणी स्पॉन्सरिंग करत आहे सुपरवायझर लेवलपासून तर 25+8 पूर्णच मिळते. पूर्णच. तर हा जो आहे हा असिस्टंट सुपरवायझरला त्यांनी हा. हा नियम त्यांनी लागू केला. आणि इथे पर्सनल बोनस पण मिळतो सुपरवायझरला. सुपरवायझरला मिळतो. म्हणून आपण इन्सिस्ट करत होतो करून टाका. करून टाका, तुम्ही फ्री झाले असते. तर हा झाला ॲक्टिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे नेक्स्ट जी गोष्ट चालू होते ती म्हणजे व्हॉल्यूम बोनस. व्हॉल्यूम बोनस जो आहे, तर व्हॉल्यूम बोनस म्हणजे काय, आता आपला जो डिफरन्स असतो तो डिफरन्स आपल्याला मिळत असतो. जसं आता आपण इथं मॅनेजरला, ठीक आहे, मॅनेजर किती पर्सेंटवरती आहे? 18 मायनस 13 किती होतात? 5. ठीक आहे. 18 मायनस 8 किती झाले? 18 मायनस 5 किती झाले? 13. हे संपूर्ण व्हॉल्यूम बोनस आहे हा मॅनेजरला. तर व्हॉल्यूमचा अर्थ आहे की जेवढे जास्त केस राहतील तेवढा आपला बरा दिसेल. ठीक आहे. तर तशाच प्रकारे आपल्या टीमचा जेवढा जास्त व्हॉल्यूम राहील तेवढा जास्त आपला चेक्स वाढतात. म्हणून आपल्या जी टीम असते आपल्याकडे तिला काय करायचं, वारंवार आपल्याला मोटिवेट करायचं, वारंवार त्यांच्याशी जुळत राहायचं, आपण त्यांच्याशी जुळायचं, वारंवार त्या गोष्टी करायच्या. तर हा व्हॉल्यूम बनतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा असिस्टंट मॅनेजर. असिस्टंट मॅनेजरला किती मिळतं आहे? हा 13% आहे. 13 मायनस 8 किती झाले? 5%. 13 मायनस 5 किती झाले? 8. हा पूर्ण व्हॉल्यूम बोनस यांना मिळतो. ठीक आहे. असिस्टंट मॅनेजर. नेक्स्ट आहे सुपरवायझर. सुपरवायझरला किती असतो? 8%. 8 मायनस 5 किती असतात? 3%. हा पण व्हॉल्यूम बोनस यांना. ठीक आहे. आणि असिस्टंट सुपरवायझर आहे. मात्र इथं काय होते, हा जेव्हा ॲक्टिव्ह असतो त्याच्या टीममध्ये जे इनॅक्टिव्ह लोक असतात आणि त्यांनी जर का प्रोडक्ट परचेसिंग केला आहे तर त्यांचा 5% पण यांना हा सुद्धा मिळतो. जे ॲक्टिव्ह असिस्टंट सुपरवायझर नाही आहे त्यांचा बोनस याला जो ॲक्टिव्ह आहे त्या. कळलं? ओके. असा मल्टीपर्पज हा बेनिफिट असतो. आता याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो हे सर्व जे लेवल आहेत हे नॉन रिव्हर्सिबल म्हणजे आपण कधीच याच्यातून माघार घेत नाही, वापस जात नाही. म्हणजे आता जसा माझा एक मित्र होता तो MBA मध्ये होता,
त्याने रिन्यू नाही केलं, त्याचे डिस्ट्रीब्युटरशिप गेली. त्याने जेव्हा रिन्यू केलं तर तेव्हा त्याला त्याचे जो काही बोनस आहे तो पण नाही मिळाला. चालेल, त्याला तेव्हा मी त्याच्यापासून खूप इम्प्रेस झालो होतो की तो आता 50,000 रुपये महिन्याचे कमवतो. तर तो सगळ्या मित्रपरिवारामध्ये खूप फेमस होता. 50,000 रुपये कमावा. आता ही गोष्ट जवळपास 20-25 वर्षापूर्वीची आहे. मात्र त्यावेळेस 50,000 रुपये पण खूप मोठी गोष्ट व्हायची. त्याला बघून बघून लोक जॉईन करायचे. 50,000 रुपये कमावा. तर असं बघा, तर मात्र त्यांनी तो रिन्युअल नाही केल्यामुळे, मात्र फॉरेव्हरमध्ये रिन्युअलच्या काही गोष्टच नाही. तुम्हाला रिन्युअल करायची काहीच गरज नाही. ज्या पोझिशनवर आहे जिथं आहात तिथं तुम्हाला मिळते सगळं. ठीक आहे. तर आपलं रिव्हर्जन नाही आहे, आपण कधीच रिव्हर्स येत नाही. ठीक आहे, नो रिव्हर्जन. आणि जे तुम्ही अगोदर पॉईंट सांगितलं होतं की हे म्हणजे आपल्या फॅमिली ते पिढ्याने पिढ्या करू हा. शकतो. तर आपण जर ज्या लेवलवर राहतो त्याच लेवलवर त्यांना त्यांना पण पण. जे आपण आपल्याला ट्रान्सफर केलं तर नाही, असंही होते. ते कंपनीला आपल्याला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं लागते आणि आपले कोणी नंबर अँड पॉईंट त्यांची सर्टिफिकेट त्यांना जोडावं लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा झाला. याच्यानंतर जो येतो त्याला म्हणतात लिडरशिप बोनस. लिडरशिप बोनस कसा मिळतो? जसा आता आपण आणि याच्यामध्ये आपण ऑटोमॅटिक मॅनेजर बनतो. कसं? हा ए व्यक्ती आहे, हा एने बीला स्पॉन्सर केलं, बीने सीला केलं आणि सीने डीला स्पॉन्सर केलं. आता बघा, हा जर का डी तडफदार असा कार्यकर्ता निघाला तर काय होते, याने 120 CC केले किंवा 150 CC केले तर काय होते, हे वरचे सर्व जे आहेत ना ते, एकदा सांगा. हा जसा ए व्यक्ती आहे, एने बीला स्पॉन्सर केलं, ह्या बीने सीला स्पॉन्सर केलं, सीने डीला स्पॉन्सर केलं. तर याच्यात काय होते की समजा कधी कधी हे लोक काम नाही करत, मात्र असा आपल्या खाली जो असा एखादा व्यक्ती असतो तो तडफदार पद्धतीने काम करतो आणि तो मॅनेजर बनतो. हा मॅनेजर झाला, हा पण मॅनेजर बनतो, हा पण मॅनेजर बनतो, हे सगळे मॅनेजर बनतात. आणि जेव्हा सगळे मॅनेजर बनतात, हॅलो, म्हणजे सपोज हा यांनी जर मॅनेजर अचीव केलं तर त्याच्यावरचे जे पण हे अप्लाय सर्व मॅनेजर ते बनतात. हे मॅनेजर, हा मॅनेजर, यांनी सपोज यांनी सुपरवायझर अचीव केलं तर सर्व सुपरवायझर. अच्छा अच्छा. ठीक आहे. हा अशा प्रकारे जे आहेत ना, म्हणजे याचा मतलब आहे की आपल्यापेक्षा तुम्ही दुसऱ्यांचा ग्रोथ जास्ती बघा, हा. असंच होणार ना ते प्रकारे. फॉरेव्हरच्या हीच एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्या भलाईमध्ये, लोकांच्या भलाईमध्ये आपली भलाई असते. असं आहे. तर इथं काय आहे, हा आता इथं काय होते, हे सगळे मॅनेजर झाले समजा. आता हा एला लिडरशिप बोनस इथं मिळणं सुरू सर एक आहे. मिनिट, जर हा यांनी जर केलं अचीव मॅनेजर लेवल तर त्यांना काही ऍक्टिव्ह राहावं लागतं का कुठल्या गोष्टीत, की हे यांना- कंटिन्यू डिॲक्टिव्ह राहिले तरी होतात? नाही, हे पुशअप मॅनेजर आहेत. जर का ॲक्टिव्ह राहिले तर रिकग्नाइज नाही. रिकग्नाइज आणि ॲक्टिव्ह म्हणजे त्यांनी आपल्या जसं नॉर्मल आपण बिझनेस करत आहोत तेवढं त्यांनी पण राहिलं. तसं नॉर्मल बिझनेस करत राहता मग काही प्रॉब्लेम. आणि जर याच्या थ्रू झालं तर म्हणजे यांना काय फायदा असतो? आता फायदा काय असतो, आता समजा हे आता मॅनेजर झाले है ना, आता हे जर का ॲक्टिव्ह आहेत तर याच्यात काय होते, हा एला बीच्या टीमकडून 6% रॉयल्टी मिळते. ठीक आहे. हा एला सीच्या टीमकडून 3% मिळतं आणि ह्या डीच्या टीमकडून एला 2%. आणि मग इथंच जर का आपल्या टीममध्ये 9 मॅनेजर झाले डायरेक्ट, तर आपण आपल्या 9 मॅनेजर झाले तर इथं 7%, 4% आणि 3%. ठीक आहे. जर का आपल्याला 17 मॅनेजर झाले तर 17 मॅनेजर झाल्याबरोबर आपल्याला 8%, 5%, 4% आणि हे सगळं एक्स्ट्रा राहते. आणि जर का आपल्या खाली 25 मॅनेजर जर झाले 9, 6 आणि 5%. किती जबरदस्त बिझनेस आहे. ही रॉयल्टी आहे, हे जेम बोनस आहे आणि हा लिडरशिप. leadership. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये असते कारप्लॅन. अभी कारप्लॅन आपल्याला मॅनेजर नंतर असतो का हा प्लॅन? नाही, कारप्लॅन हा आपल्याला मॅनेजर असताना पण अचीव करता येतो. ठीक आहे. आता कारप्लॅन लेवल 1 याच्यामध्ये काय असते, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पहिला महिना, दुसरा महिना आणि तिसऱ्या महिन्यामध्ये अचीव करावा लागेल. ठीक आहे. तर लेवल 1मध्ये पहिल्या महिन्यामध्ये 50 CC, दुसऱ्या महिन्यामध्ये 100 CC, तिसऱ्या महिन्यामध्ये 150 CC जर आपण केले तर आपल्याला किती पैसे मिळतात,
26,000 26,000 पर मंथ आणि किती महिने? 36 मंथ, 3 वर्ष. हाँ 36 मंथ 3 वर्ष, ठीक है. तो इसका कितना हो जाता है टोटल, है ना? 26,000 into 30 9,36,000, 9,36,000 ठीक है. 9 एक लाख कार हो जाती. 9.36 मैम लाख, आप ठीक कार है. ले लो जल्दी से. सेकंड कार प्लान में 75, 75 150 और और 225 220. अब यहाँ पे कितना मिलता है फिर, 39,000 अब इसका पर टोटल month. कितना होता है, 14,04,000. 36 ईयर. 14,04,000 36 मंथ. और ऐसे ही होंगे सर. लेवल 3 में पहले महीने में 100 सीसी, दूसरे महीने में 200 सीसी और तीसरे महीने में 300 सीसी अगर करते हैं हम लोग, तो फॉरएवर हमें कितना देता है, 52,000 कितना हो जाता है टोटल, 18,72,000 18,72,000 सर हे कार देतात की पैसे देतात आपल्याला? पैसा देते. पैसा ते आपण कार घेऊ शकतो या आपली ते इच्छा, कार घेऊ शकतो, ट्रक घेऊ शकतो, या घर घेऊ शकतो, शॉप घेऊ शकतो, काही पण, ठीक है. तो ये हो गया कार प्लान. इसके बाद में नेक्स्ट जो होता है, जर इथे लिहा ना मार्केटिंग प्लॅन. क्यों ना, नेक्स्ट लेवल कौन सा होता है, ईगल ईगल मैनेजर्स ईगल मैनेजर रिट्रीट यानी क्या होता है, इसका क्राइटेरिया कब स्टार्ट होता है, ये होता है मई टू अप्रैल. कितने सीसी लगती है इसके लिए, मे टू अप्रैल मतलब एक साल. हाँ अभी स्टार्ट हो गया है. और कहाँ का ट्रिप मिलता है, ईगल Foreign. मैनेजर का मतलब थोड़ा डिटेल में बताइए. सर सामने लिखिए ट्रिप. हाँ फॉरेन. फॉरेन ट्रिप नंबर 1. अच्छा ईगल मैनेजर म्हणजे फॉरेन. फॉरेन ट्रिप मिलती है अगर 720 सीसी की है तो. नेक्स्ट एक साल में. इसके बाद में नेक्स्ट होता है मैनेजर्स मैनेजर्स रिट्रीट, सर पहले ईगल मैनेजर आता फिर मैनेजर रिट्रीट आता. कोई भी आगे पीछे दे सकते. ठीक है. हाँ. मैनेजर रिट्रीट में क्या रहता है, ये होता है डोमेस्टिक, है ना, डोमेस्टिक यानी होता है. देश के अंदर, देश के अंदर. अंतर्देशीय. और ये अंतर्देशीय. ये फॉरेन फॉरेन ट्रिप. ट्रिप, ठीक है. ये फॉरेन ट्रिप, इसके लिए कितने, इसके लिए 3 लेवल है, लेवल 1, लेवल 2 और लेवल 3. तो ये सब करने के लिए पहले मैनेजर बनना पड़ता है ना. हाँ पहले मैनेजर बनने बाद में गए सब. पहिले मॅनेजर लेवल अचीव करने के मैनेजर बनना यानी आपके फर्स्ट सीडी. अचीवमेंट के सब दरवाजे खुले सब के सब, यानी वहाँ पे बोलेंगे कि अभी ईगल एकदम रेडी है बिल्कुल ऊपर उड़ान करने पूरी तरह से कंप्लीट. मतलब दरवाजा हाच आहे मॅनेजर. ओपन केल्यानंतर फॉरएवर मध्ये आल्यानंतर कुठली गोष्ट करायची म्हणजे मॅनेजर बनण्याचे स्वप्नच जीवन आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतो की माझ्या दरवाज्यावर पण एम लिहिला होता, माझ्या अलमारीवर पण आता पण एम लिहिला आहे. जी आता रॅक मी दुसऱ्याला दिली ना, तिथं आता पण तो मार्कर पेनने लिहिला आहे त्याच्यावर. तो मलाच कळते एम फॉर, मला कधी कधी म्हणायचं एम फॉर मिश्रा म्हणायचं दुसऱ्या दिवशी, आणि तो मी काय लिहिलं मला माहिती. तर ते असं पागलपंती आपल्यामध्ये यायला पाहिजे. याच्यामध्ये 3 लेवल असतात. हे 3 लेवल असतात मॅनेजर रिट्रीट अचीव करण्याचे, है ना. तर याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यात 200 सीसी, 300 सीसी आणि 400 सीसी हे आपण केले की आपल्या मॅनेजर रिट्रीट झालं. ठीक है. आणि क्राइटेरिया क्या मुझे शुरू होता है अप्रैल टू. हाँ, इसमें समय क्या रहता है, अप्रैल टू मार्च. अप्रैल टू मार्च. ये मतलब 1 महीना की 1 साल. एक साल माय डियर. अप्रैल टू मार्च 1 महीना कसं आहे, वर्ष एप्रिल और मे. ठीक है. कैलेंडर इसके बाद में नेक्स्ट कौन सा होता है, ग्लोबल रैली. ग्लोबल रैली के लिए कितने सीसी लगते हैं, टाइम पीरियड कौन सा है इसका, जनवरी टू दिसंबर. जनवरी टू दिसंबर. ठीक है. और कितने सीसी लगते हैं, 1500. 1500 सीसी. ठीक है. ये भी फॉरेन ट्रिप हो गया. हे फॉरेन ट्रिप आणि हे देशच्या आधी होतं ना.
हां हे डोमेस्टिक डोमेस्टिक देशात आणि पूर्ण फ्लाईटने जाणं येणं खाणं ते पिणं खर्च आपल्याला fully- करावा लागतो. नाही, fully company- paid by company. company. एक रुपया पण नाही मी तर असे सोबत आणि पैसे मग सर मोजून घेऊन जायचा शॉपिंग वगैरे करायचं असतं त्याच्यासाठी हजबंडचे पैसे वापरायचे मात्र त्याच्यामध्ये पण ते लोक करतात नाही. म्हणजे आपल्या तुम्ही लेडीज आहात तुम्हाला बांगड्या करून देते कंपनी छान पैकी तुम्हाला फिरायसाठी घेऊन जाते तिथं तुमच्या शॉपिंगसाठी तुम्हाला शॉपिंग मॉलपर्यंत घेऊन जाते नाही सर त्याच्यामध्ये हे सांगते ये शॉप से परचेज करना यहाँ पे बहुत अच्छा माल मिलता है और एवढं गाइड करतात ते आपल्याला हाँ देखना आपका चीटिंग होने का भी डर है यहाँ पे थोड़ा सा होता है अपने अपने पॉकेट संभाल के रखिए अपने ग्रुप के अलावा कहीं मत जाइए अपने जो झंडा है वो साथ में रखिए ताकि हम आपको पहचान सके पूर्ण पूर्ण आपल्याला गाईड करतात नाही सर मी असा व्हिडिओ बघितला वॉकी टॉकी असते ते काय म्हणतात नहीं बोलायला कंपनी के 2-4 लोग ना अपने रिव्यू देते ते मी व्हिडिओ बघितला होता की आपल्याला माहितीच नसते की आपल्याला कुठे जावं लागतं मग एअरपोर्टवर हा माहिती हे नसते तर मग आपल्याला आपण शॉपिंग कसं Surprise, करायचं सर surprise. अगोदरच आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतरच आपण नाही शॉपिंग ते तर मग लेडीज लोकांना वेळेवर म्हणलं इन्स्टंट पैसे येतात त्यांच्याकडे इन्स्टंट खरेदी करू शकतात जेंट्स लोक गवाडे असतात त्यांना तेवढं पहले तैयारी चाहिए ना कहीं जा रहे तो है कि नहीं लेडीज लोकांना म्हणलं अरे कलकत्ता जा रहा है पटकन होती मेरे पास ये नहीं मेरे पास ये नहीं मेरे पास ऑक्सी मेरे पास नाइन पेंट भी नहीं है अभी तक तो नाइन पेंट नहीं लिया कुछ भी नहीं लिया मैंने अभी तक तो बाप रे, मेरे पास तो वो नहीं है मेरे मेरे पास चालू है clip अभी नहीं वही दिमाग में पूरी लिस्ट मेरे पास स्लीप नहीं मेरे पास कान के भी नहीं है कान के भी नहीं है इतने साल हो गए मैंने सब कान का खत्म हो नहीं लिया गया। 2 साल कोरोना में अभी गए स्टार्टिंग मैंने कर अभी दिया तक के नहीं लिया अरे मेरा तो वो शैम्पू भी नहीं है मेरे पास में म्हणजे त्यांना असं पूर्ण सर असं मग तिथे circle आहे. एअरपोर्टवर माहिती पडलं इथे इथे चाललं तर मग कसं करायचं हं? आता आपण एअरपोर्टलाच माहिती पडलं की आपण इथे चाललो बा हा. तिथे इन्स्टंट माहिती पडलं लोकांकडे तर फक्त मग पाहिजे पैसा एटीएम कार्ड पाहिजे बस फटाफट सगळं प्लॅनिंग होईल मात्र आपण फ्लाईटने जातो ना तर आपल्याला लिमिटेड ठेवायचं वजन जास्त नाही करायचं ठीक है तर ये होता है ग्लोबल रैली ठीक है ग्लोबल रैली में कितने सीसी लगते हैं कितने सीसी लगते हैं 1500 1500 और टाइम पीरियड क्या रहता है जनवरी ते डिसेंबर जनवरी टू डिसम्बर ठीक है इसके बाद में होता है चेयरमैन बोनस चेयरमैन बोनस के लिए क्या लगता है उसका अपना एक क्राइटेरिया तो इंडिया का जो भी टर्नओवर होगा उसका 3% पैसा आप लोग को डिस्ट्रीब्यूट करते हैं ठीक है ये हो गया मार्केटिंग प्लान ये लास्ट अभी कोई सवाल है चेयरमैन चेयरमैन बोनस ऐसा मिलता है 10 करोड़ 85 लाख रुपया अभी कोई सवाल है एनी क्वेश्चन लेकिन एकदम इसके लिए से आग समझ चाहिए में आया। आग आग सर, अगर वो मला- आग नहीं है तो हमें वो लाना पड़ता है वो काय से आती है किताबें पढ़ने से आग लगती है अपने माता पिता के बारे में सोचने से आग लगती है हमें कुछ अमीर बनना है कितने सालों में बनना है हमारी एज क्या है इसके ऊपर सोचने से आग लगती है हमारे कोई अच्छे मोटिवेशनर है उनकी तरफ उनके बारे में सोच के या उनसे बातचीत करने से आग लगती है हमें कोई कन्विंस हमें कोई गाइड करने वाला है उनकी तरफ से अगर बातचीत करते हैं तो उनसे हमें आग लगती है और ये लोग अपने अपने को क्रिएट करना पड़ता है ऑटोमेटिक नहीं होता है तो ऐसे लोग हैं बस अपने को क्या करना पड़ता है उनका साथ लेना पड़ता है बस तो ये सब चीज़ें अपनी हो जाती हैं और ये पॉसिबल है ज़्यादा समय लगता भी नहीं बस थोड़ा सा अपने आप में अपने आंग में लाना पड़ता है उसको अपने को उस तरह से कमिटमेंट करना पड़ता है और तब कहीं जाके होता है आज कमिटमेंट करो आज से ही देखो आपका पूरा रंग रूप बदल जाएगा ऑटोमेटिक पूरी एनर्जी आ जाएगी ऑटोमेटिक आपके घर के पूरे बैठे चेंज कर दो ना आपका बेडरूम जो है जिस रूम में आप सोते हैं वहाँ पे लगा के रखो आपका बाकायदा एक छोटा सा बढ़िया थोड़ा सा एक आधा चेयर होगी उसको लगाओ टेबल लगाओ बोलने का कि मैं रोज यहाँ पे 1 घंटा पढ़ूंगी आधा घंटा पढ़ूंगी 15 मिनट पढ़ूंगी किताब बिल्कुल सामने में रखो और ये बुक मैं पढ़ूंगा या नहीं पढ़ूंगा बस ये अचीवमेंट एक करना दिन है में नहीं करना है पढ़ सकते हैं और लोग पढ़ते हैं बाबा साहब हम ऐसे practice ऐसे नहीं जाड़े जाड़े वो खुद बोलते हैं मैं ऐसे जाड़े जाड़े 4 ग्रंथ एक ट्रैवल में पढ़ता था मैं जब वो अपने घर से निकल के कहीं ट्रैवल करने के लिए जाते थे ट्रेन में बैठे बैठे 4 ग्रंथ पढ़ लेते थे 7-8 न्यूज़पेपर पढ़ते थे और जो मैगजीन्स होती है ना ऐसी 8-10 मैगजीन भी पढ़ लेते थे कितनी फास्ट रीडिंग थी उनकी
फास्ट रीडिंग एंड ग्रास्पिंग. ग्रास्पिंग का ऐसा वो खुद बोलते हैं ना, झूठ नहीं बोल रहे थे वो, सच्ची बात है ये. हाँ वो तो होगा त्यांच्या इसीलिए मागच्या पूर्वजन्मीचे पारमित असतील का काही असं काय असेल बरं असं ते- इतका फास्ट. इसीलिए तो एक ही बने ना बाबासाहेब. त्यांनी काय मिलिंद कॉलेज कुठं आहे? याला मिलिंद कॉलेज मिलिंद तिथे लायब्ररी आहे, सॉरी औरंगाबादला आहे. लाइब्रेरी है वहाँ पे काय? इंदौरा साइड में. कहाँ पहुंच गए? बाबासाहेबांनी डायरेक्ट नाव लिहिले आहेत, नाव. आणि त्यांचे बाबासाहेब पण एवढे कडक होते, त्यांचे ते त्या कॉलेजमधले विद्यार्थी म्हणतात बाबासाहेब एवढे कडक होते, लेट आलो डायरेक्ट बाहेर उभं करायचे म्हणे. असे कारण की विद्यार्थी त्यांच्या- माझ्या, अरे म्हणे मला नाव कुठे ठेवतील लोक. मात्र ते विद्यार्थी सांगतात आता पण की बाबासाहेब एवढे कडक होते की ते आम्हाला बाहेर ठेवायचे आणि म्हणायचे की तुझ्यासारखा विद्यार्थी माझ्या कॉलेजमध्ये नाही पाहिजे, माझ्या कॉलेजचं नाव डुबवशील तू, बाहेर कडे करते ते लोक. सर मला आता हे थोडं AS कसं करायचं ते सांगा मला. हेच कसं करायचं. सांगा. झालंय तुम्ही? होणार आहे. तो नहीं AS नहीं होगा ना. अब एज बन गए हो पिक्चर. हाँ तो फिर थोड़ा उसके सा सामने की प्रोसेस कैसे करना है वो बताओ. आता आपल्याला जर का असिस्टंट सुपरवायझर बनायचं आहे त्याच्या किती किती CC लागतात? प्रोसेस 2 CC करण्याकरता किती रुपये लागतो? 30 अबाउट 33,000. ही लागते 35 to 36,000. तो एलोवेरा के हिसाब से ही करती हूँ. समझ आता है. लगाओ तुम. कितने का एलोवेराचे? और 1703 रुपये. MRP NDP एनडीपी 1703 1703. इंटू 20 किती झाले? 34. तर आपला तो हिशोब बरोबर होता ना. 34,000 झाले. आता 17 आहे आपलं एलओची. एनसीपी न्यू 34,000 आपल्याला झाले. 1214. ज्याला तुम्ही पूर्ण एलोवेराची लस घेणार का? म्हणून हे 35 ते 36,000 रुपये. अच्छा 35 से 36 के. हम्म. चालेल म्हणजे 35 से 36 म्हणायचं. तर 2 CC एवढ्या अमाऊंटमध्ये 35 to 36 केम. ठीक आहे, 1000 रुपये. ठीक आहे. आता तुम्हाला 36,000 रुपये लागत आहेत, तर तुम्ही जर का 2-2 हजार रुपये आले, किती लोक पकडले तर होईल? 18 लोक. आयदर एक RTC घेणारा व्यक्ती राहिला तरी चालेल, किंवा तुम्ही एक RTC एक ॲलोलिप्स असं घेणारा व्यक्ती भेटला तुमच्या 2,000 रुपयाचा व्यक्ती बनतो. अशा प्रकारे तुमचे 2 CC कंप्लीट होतात. ठीक आहे. आणि ते पण किती दिवस तुम्हाला मिळतात? टोटली 60 डेज. 60 दिवसामध्ये 18 लोक आरामात भेटतात. लोक आपल्या आजूबाजूला असतात, फक्त प्रॉब्लेम काय, आपण बोलत नाही, असे मुक्यासारखे राहतो आपण, इथेच प्रॉब्लेम. तर हा आपण काय करायचं, अशा प्रकारे जर का आपण लोकांशी बोलत सुटलो, जसं आता काल माझ्याकडे एक मुलगी आली, तिला मी क्लिन्झिंग करायला लागलो आणि तिने क्लिन्झिंग केलं. तिने मला सकाळीच आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, ईमेल ID सगळं पाठवलं. असं असतं. आपको भेज देता हूँ तो उसका अंजू के नीचे काटा. तो अशा प्रकारे आपण 2 CC कंप्लीट करू शकतो. आणि आपल्याला 25 CC जर का करायचे आहे, म्हणजे सुपरवायझर किती 2 महिन्यात करायचे, 60 डेज. तर हे सुद्धा कठीण नाही. आयदर आपल्याला 5 लोक पकडा 5 CC करणारे, किंवा 2-2 CC करणारे. किती लोक पाहिजेत आपल्याला? 12 लोक. ठीक आहे. एक तर आपणच राहू, तर 12 लोक जरी 2-2 CC करणारे 60 दिवसामध्ये, तर आपले 25 CC होतात. आणि याच्यामध्ये एखादा तरबीज निघाला त्या 12मध्ये, त्या 12मध्ये एखादा तरबीज मिळाला, त्याच्याच पुढे होऊन जातो. त्याने जर सुपरवायझर अचीव केलं तर आपण होऊन जाऊ. आता भावना मॅडम कशा मॅनेजर बनल्या, त्यांच्या खाली तरबेज लोक होते. तर तरबेज लोकांनी असं धडा डोडून गोळ्या मारल्या की त्या पटापट डायरेक्ट वरती चढून गेला. मीटिंग में थोड़ी देर के बाद
केस में अच्छा हो। आप कौन बात करें? कौन? हाँ हाँ हाँ, यस। अच्छा, कितने बजे? हम्म, अभी है मैडम, एक्चुअली ऑफिस ना 5 बजे बंद हो जाता है। हम्म, नहीं 7 नहीं, 5 बजे। साथ का टाइम मालूम अभी आप कहाँ पे होते हो? आ सकते हैं। 25 और वो 12 लोग पहिजे दोघे करने वाले, तो आपला 25 तर सी कसल्या पद्धतीने पहिलं पाहिजे सर? आणि याच्यातूनच एखादा व्यक्ती तरबेज निघतो ना, तर हाच आपले 25 सी कंप्लीट करून टाकतो. किंवा 5-5 लोकही 5-5 सी केले तरी पण होतात. अशी जी अचिव्हमेंट आहे ना, टीम म्हणून करायची आहे. टीम मॅनेजर बनणं कठीण नाही, खूप सोपं आहे. त्याला टीम बनवता येणार. टीम बनवण्याकरता माहिती आहे का, आपले व्यक्तिमत्व हे जर पुस्तकातून वाचल्या तर तुम्ही टीम बनवू शकता. भगवंताने एकदा सारीपुत्तांचे जे गुरु होते संजय, त्यांना भगवंताने प्रश्न केला होता की म्हणजे तू 500 लोक घेऊन आला. जे सारीपुत्त स्वतःपणे झाले, तर सारीपुत्तांना असं वाटलं की चला आता मी माझ्या गुरुंना सांगतो. तर ते त्यांचे जे गुरु होते संजय, त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की भगवंताचा मार्ग हा 4 आर्य सत्यावर आधारित आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सत्यांची प्राप्ती होते, निर्वाण आपण साध्य करू शकतो. किती सिंपल सोबर शब्दात त्यांनी सांगितलं. तर तो संजय जो आहे ना, 500 लोकांना घेऊन तो भगवंताकडे आला. आणि भगवंताकडे आल्यानंतर भगवंतांनी त्याला प्रश्न विचारला की तू एवढे सारे लोक कसे काय गोळा करतो बाबा, काय तुझ्यामध्ये क्वालिटी आहे? तर त्यांनी 4 गोष्टी सांगितल्या. कुठल्या 4 गोष्टी सांगितल्या? पहिली गोष्ट सांगितली की हे माझे चांगले मित्र आहेत, 500 लोकांचे मित्र. दुसरी गोष्ट, मी यांना कधी काळी काही गोष्टी लागल्या तर त्याची मी मदत करत असतो. तिसरी गोष्ट, यांना मी ज्ञानदान करत असतो, नॉलेज देत असतो. चौथी गोष्ट म्हणजे यांना कुठल्याही बाबतीत म्हणजे सपोर्ट लागला तर तो सपोर्ट मी यांना वारंवार प्रदान करत असतो आणि मी वारंवार यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जात असतो. त्याच्यामुळे माझे 500 जे लोक आहेत हे माझे शिष्य आहेत आणि मित्र पण आहेत. शिष्य कमी, मित्र जास्त आहेत. आणि असं होतं ना, काही काही मित्र बघा, काही काही लोकांचे मित्र असं त्याच्या घरच्या लग्न राहील सगळे तुटून पडतात. त्याच्या घरी कुठला वाढदिवस राहील सगळे तुटून पडतात. आता माझ्या भावाची डेथ झाली, मला माहित नव्हतं त्याच्या एवढी मित्र. सगळं कार्यक्रम त्यांनीच आटोपून टाकला. मला काही टेन्शन नव्हतं, वाड्या करायचं काहीच टेन्शन नाही. सगळं त्यांनी आटोपून टाकलं. मला काहीच सांगावं नाही लागलं. सगळे आले आणि सगळे रडत होते मॅक्सिमम. तर ती मित्रता खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्या लोकांची मित्रता गाठता येणार, आपलं व्यक्तिमत्व आपण कसं बनवायला पण हवं त्यामध्ये. आपल्याला त्यांच्या हृदयामध्ये असा हात घालता यायला पाहिजे, त्यांच्याशी असं आपल्याला फ्रेंडली राहता यायला पाहिजे. मला सरांचं खूप बरं वाटतं. सर आणि बाकडे सर एकदम मस्त मित्र आहेत. जैसे आप वो दोनों मित्र बातें करते हुए उनको सुनने में बहुत अच्छा लगता है. तू कुठले एक आहे, ते सर त्या दिवशी तू राहू दे, मी देतो तुला मागणी पैसे. सरत होते. नाही, अभ्यासाचा विषय आहे. नाही आलं ते. नाही. अच्छा. हे बघा किती छान आहे. आपण असं करता यायला पाहिजे. आपले मित्र जोडणं सहज आहे, फक्त त्या पुस्तकं वाचायची भाषा खूप सहज आहे. म्हणून आपला जो आहे ना, आपण कुठे गेलो फॅमिलीमध्ये गेलं तर असं नाही राहायचं मैं फॉरेन रिटर्न हूँ, पासपोर्ट है मेरे पास में, फ्लाइट में मैं बैठा था, असं नाही राहायचं. खूप नॉर्मल राहून राहायचं. मित्र चांगलं तेव्हाच जुळतं की तुमची कुठलीही गोष्ट कॉन्फिडेन्शियल नाही करायची. चालेल, मस्त मोकळं काही असते एकामेकाला शेअर केली तरच बोलते मनापासून. काही असतं, किती चांगली असे वाईट असे. सर्वात मोठं रिलेशन म्हणजे मैत्रीचंच असते. माझं इतकं मैत्रीवर हे ना, इतकं फेथ की आहे, सबसे बेस्ट रिलेशन आहे. आणि असं थोडी थोडी प्रॅक्टिस, त्याची पण प्रॅक्टिस करावं लागतं. म्हणजे आता येऊन छान जाऊन वागणं पण दुसऱ्याशी त्याच्यासाठी Practice पण मनात आपलं प्रॅक्टिस पाहिजे. आपलं मन स्वच्छ पाहिजे त्या गोष्टी. आता माझे एक मित्र आहेत ना, तर ते त्यांच्याकडे लहानसा चुलता